नमस्कार, रेखाज कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत अशी चिकन ग्रेव्ही बनवणार आहोत. तर ती कशी बनवायची चला बघूया. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण तीळ भाजून घेऊया. 1 चमचा तीळ आहे, तो छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि थोडीशी खसखस टाकली तरीही चालेल. आता सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्याला एका डिशमध्ये काढून घेणार आहे. तीळ छान भाजून झालेले आहेत. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं 1 चमचा आणि त्यात आपण कांदे घेतलेले आहेत 4 असे मोठे मोठे चिरून घ्यायचे. त्यात काळी मिरी टाकली 5-6, मसाला वेलची टाकलेली आहे, चक्री फूल आहे आणि त्यातच दालचिनीचे 2 तुकडे टाकलेले आहेत, लवंगा टाकलेले आहेत 5 ते 6, तमालपत्र टाकले 1 आणि इलायची टाकलेली आहे 3 ते 4. आता सर्व मसाले कांद्यासोबत छान भाजून घ्यायचे. त्यातच 1 गडा आपण लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, लसूण सोलून घेतलेला तो टाकून घ्यायचा आहे आणि कांदा छान असा ब्राऊन कलर होईपर्यंत भाजायचा आहे. कांद्याचा कलर छान असा लाल झाला पाहिजे. जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही, फक्त साधं सिंपल आपलं मसाला रेडी केलेला आहे. कांदा छान भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. कांद्याचा कलर कसा चेंज झाला आहे तोपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. आता कांदा थंड झाल्यावर आपण त्याला मिक्सरमधून वाटून घेऊ. आता आपण चिकन शिजवायचं आहे. त्याच्यासाठी एका कुकरमध्ये तेल टाकून घेऊ. 1 पळी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये थोडीशी हिंग टाकायची आणि 1 चमचा हळद टाकायची आणि चिकन धुवून ठेवलं होतं स्वच्छ ते त्याच्यात टाकून घेऊ आणि त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. तर फास्ट गॅसवरच आपण चिकनला असं एकजीव करून घ्यायचं आहे. छान चिकन मॅरिनेट झालं पाहिजे हळदीमध्ये. तर छान व्यवस्थित चिकन आपण परतून घेतलेलं आहे. चिकन व्यवस्थित 3 ते 4 मिनटं परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि अर्धा ते 1 ग्लास पाणी टाकायचं आणि कुकरला शिट्टी लावायची, फक्त एकच शिट्टी करायची. आता कुकर साईडला ठेवू. तोपर्यंत आपण त्याच कढईमध्ये जेव्हा आपण पेस्ट करून घेतली होती कांद्याची ती टाकून घ्यायची. आता व्यवस्थित परतून घेऊ. छान व्यवस्थित परतून घ्यायचा मसाला परतत आला की आपण त्याच्यामध्ये आपले मसाले टाकून घ्यायचे. लाल तिखट घेतले 2 चमचे, धना पावडर, जिरा पावडर, परत हळद थोडीशी, थोडासा चिकन मसाला, सर्व मसाले टाकून 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला आता परतून घ्यायचा आहे. त्यात 2 हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत, त्या छान लागतात. आता तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेणार आहे. तर मसाल्याला तेल सुटलेलं आहे. छान मसाल्यात तेल सुटले. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ, ती पण मसाल्यासोबत आपण भाजून घ्यायची. तर छान भाजून असं आपलं रेडी झालं आहे मसाला. तर मसाल्याला पण छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण जे चिकन शिजवून ठेवलं होतं कुकरमध्ये ते त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. 50% शिजलेलं आहे. आता 50% आपण असं शिजवून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण त्याच्यात पाणी नाही टाकायचं आहे त्या पाण्यातच शिजवणार आहे. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकल्यानंतर छान अशी उकळी आल्यानंतर आपण गॅस कमी करायचा आहे आणि 5 ते 7 मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे.
म्हणजे जी आपलं 50% शिजलं नव्हतं ती पण शिजून रेडी होईल. आता उघडल्यावर आपलं रेडी झालेलं आहे चिकन. बघू शकता, जास्त ग्रेव्ही ठेवायची नाही आहे. तर एवढी बस झाली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि कसा वाटला व्हिडिओ ती सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आता आपण ह्याच्यासोबत भाकरी, भात किंवा पाव, चपातीसुद्धा खाऊ शकतो. खूपच झणझणीत आणि टेस्टी असं आपलं चिकन ग्रेव्ही रेडी झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ वरून आणि गॅस बंद करायचा. रेडी झाली आपली चिकन ग्रेव्ही. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि रेसिपी पण कशी वाटली ती सुद्धा सांगायला विसरू नका. धन्यवाद.